हाय हॅलो नमस्कार. तर आज आम्ही पुन्हा निघालो आहे फिरायला. तर आज कुठे जाणार त्याआधी मी तुम्हाला सांगते. आज होतं मतदान, त्यामुळे मी सकाळी वोटिंग करून ताईकडे जायला निघाले. पण वोटिंगला इतकी लाईन होती की मला 2 तास लाईनमध्ये उभं राहावं लागलं. आणि त्यानंतर मला संध्याकाळी 4 वाजता ट्रेन मिळाली. त्यामुळे ताईकडे जायला थोडं जास्तच उशीर झाला होता. संध्याकाळी 7 वाजता आम्ही ताईकडे पोचलो. पण त्यावेळेस व्हिडिओ काही काढता नाही आली. मग नंतर सकाळी उठल्यानंतर आम्ही असे शेतावर त्यांच्या फार्म हाऊसला छोटीशी ट्रिप एन्जॉय करण्यासाठी चाललो होतो. जेवणही तिथेच करायचं होतं, त्यामुळे माझ्या हातात सामानाचं थैलं आहे. इथे आहे. फार्म हाऊसला पोचल्यानंतर स्टार्टिंगलाच इथे यांना चिकूचे झाड दिसले, तर ते मला दाखवत होत्या व्हिडिओमध्ये घे. असं निसर्गाच्या सानिध्यात आपल्याला रोजच्या कामामध्ये खूप कंटाळा आलेला असतो. त्यामुळे अशा धावपळीच्या काळामध्ये असं निसर्गाच्या कुशीत जाऊन थोडंसं टाईम स्पेंड केलेलं चांगलं वाटतं. त्यासाठी आम्ही असं ताईकडे नियोजन करून शेतावर जेवण करण्यासाठी चालू होतो. ताईने आता जेवणाची तयारी चालू केली आहे. यांनी घेतले आहेत कांदे कापायला. या दोघी जणी जेवण बनवून तोपर्यंत आम्ही फार्म हाऊसमध्ये फिरायला गेलो. इथे केळी दिसली तर माझा बच्चू लगेच मागतो केळी दे. केळी कच्ची होती, त्यामुळे त्यात हात देता नाही आली. पुढे गेल्यानंतर इथे दिसलं आम्हाला नदी. फार्म हाऊस अगदी नदीच्या जवळ आहे, म्हणजे काठावरच आहे. त्यामुळे इथे काही बांधकाम वगैरे काही केलं नाही, कारण पावसाळ्यामध्ये पूर्ण हे भरून जातं. इथे आहेत नारळाची झाडे, त्याला खूप सारे नारळ आलेले आहेत. पुढे आम्ही नारळ पिताना तुम्हाला दिसणारच आहे. त्यामध्ये पुढे अजून चिकूची झाडं दिसली. चिकू पण कच्चे होते, त्यामुळे काही खाता नाही आले. इथे मिरची पण लावलेली आहे, त्याला छान मिरच्या आलेल्या आहेत. इथे आंब्याची झाडं आहेत आणि त्याला असं मस्त बसण्यासाठी केलेलं आहे. तिथे आम्ही थोडंसं व्हिडिओ काढले, एन्जॉय केलं. आमचं कामच असतं फिरायचं, एन्जॉय करायचं. लहान बाळ असल्यामुळे आम्हाला कोण काम सांगतच नाही, त्याच्याच मागे आम्ही लागलेले असते. इथे थोडंफार भाजीपाला लावलेला आहे, अजून लावायचं होतं, पण ट्रॅक्टरनं फिरवल्यामुळे आम्ही ते काही केलं नाही. इकडे येईपर्यंत ताईने बिर्याणी ऑलमोस्ट रेडी केली होती. तोपर्यंत आम्ही काकडी खाल्ली आणि इकडे कोशिंबीरची तयारी चालू आहे. मस्त निसर्गाच्या कुशीत असं जेवण करायला खूप मजा येते. आपल्या रोजच्या जीवनात अशी थोडीशी 2 दिवसाची ट्रिप नक्की वेळ काढून काढा. खूप भारी वाटतं आणि रिलॅक्स वाटतं. नवीन ऊर्जेने आपण पुन्हा काम करायला लागतो. त्यामुळे असं अधूनमधून तुम्ही जात जा. इथे मी जेवायला घेतलं आहे.